अन्नप्राशन संस्कार हा लहान बालकाच्या जीवनातला एक महत्त्वाचा संस्कार असतो। जेव्हापासून लहान बालक हे अन्न सेवन करायला सुरुवात करतो, पण याची शास्त्रशुद्ध माहिती आज बघणार आहोत। ती आपण 5 भागांमध्ये बघणार आहोत की अन्नप्राशन संस्कार नेमका कधी सुरू करावा। नंबर 2, अन्नप्राशन संस्कार म्हणजे काय। नंबर 3, की अन्नप्राशन संस्कारापासून आणि त्या दिवशी आपण बालकाला काय खायला द्यावे। नंबर 4, की अन्नप्राशन संस्कारापासून किंवा पुढे बालकाला किमान 1 वर्षापर्यंत काय पदार्थ खायला द्यायचे नाही। आणि शेवटचं की अन्नप्राशनाची एक शास्त्रशुद्ध माहिती की ज्यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला अन्नप्राशनाबद्दल आपल्या इतिहासात काय सांगितलेलं आहे आणि ही माहिती अत्यंत रोचक आहे। चला आपण प्रथम बघूया की अन्नप्राशन कधीपासून चालू करायचं। आचार्य सुश्रुत, आचार्य वाग्भट यांनी सांगितलेलं आहे की बाळ 6 महिन्याचं झालं की तुम्ही बालकाला अन्न सेवन करू यायला देऊ शकतात। परंतु बालकांचे आचार्य म्हणजे आचार्य कश्यप यांनी यांच्या काश्यप संहिता जो स्पेसिफिकली लहान मुलांच्या विकास आणि आजारांबद्दल सांगतो, त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वप्रथम बालकाला 6व्या महिन्यापासून फळांचा रस देऊ शकतात आणि जेव्हा बालकाला दात यायला लागतील तेव्हापासून त्याला आपण अन्न तुम्ही द्यायला सुरुवात करू शकतात। आजचं आधुनिक शास्त्र सांगतं की 4 महिने पहिल्यांदा बाळाच्या आयुष्यातले पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बालकाला आहार चालू करू शकतात। तर मग हे सगळं इतकं कन्फ्युजिंग आहे, मग नेमकं बालकाला आहार कधीपासून चालू करायचा। तर हे याच्याबद्दल असं सांगता येईल की जे काही बालकं प्रीटर्म असतात म्हणजे ते त्यांच्या दिवस लवकर पूर्ण करून जन्माला आलेले असतात, म्हणजे 9व्या महिन्याच्या आधीच जन्माला आलं असते। काही बालकांना जन्मता आजार असतात, तर काही बालकांचं जन्मता वजन कमी असतं। या सर्व बालकांना मातेच्या दुग्धाची जास्त गरज असते। अशांना मात्र त्यांचा पूर्ण विकास झाल्यानंतर डॉक्टरांच्या किंवा वैद्याच्या सल्ल्याने आपण अन्न हे चालू करायला हवं। बाकी सर्वसाधारण बालकांना 6 ते 7 महिन्यांपासून आपण अन्न द्यायला काहीच हरकत नाही। यामध्ये अजून काही नॉर्म्स आहेत बरं का, जसं की बालक मान किंवा डोकं धरायला सुरुवात केल्यानंतर त्याला अन्न देऊ शकतात। बालक हे सगळेजण आजूबाजूला कशा पद्धतीने खातात हे बघत असते। अशा वेळेस त्यालाही खाण्याची आवड निर्माण होते। ही आवड साधारणतः याचं आकलन 6 महिन्यांपुरतं व्यवस्थित होतं, म्हणून 6 महिन्यांपासून बालकांना अन्न द्यायला हरकत नाही। याशिवाय बालकाला अन्न गिळता येतं, हा जो तोंडाचा चंबू आहे तो बंद करता येतो, अन्न तोंडात धरून ठेवता येतं, हा जो रिफ्लेक्स आहे किंवा ही जी वाढ आहे ही 6व्या महिन्यापासून व्यवस्थित होते, म्हणून पण 6व्या महिन्यानंतर बालकाला अन्न द्यावं। याशिवाय बालकाचं जन्मापासूनचं जे वजन असतं ते 6 महिन्यांपर्यंत दुप्पट होतं, म्हणून बालकाला 6 महिन्यांपासून अन्न देण्याची पद्धत ही सर्व शास्त्रांमध्ये संमत आहे। यामध्ये काही गोष्टी कमी जास्त हे बालकाची प्रकृती, त्याचा आजार यानुसार होतात, म्हणून एकदा अन्नप्राशन सेवन सुरू करण्यापूर्वी कधीही डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम आहे। आता दुसरा विषय की अन्नप्राशन म्हणजे काय। अन्न म्हणजे कुठलाही शिजवलेला पदार्थ असं संस्कृतमध्ये त्याचा अर्थ आहे। याशिवाय भातालाच अन्न म्हणतात। आपल्या अनेक उपनिषदांमध्ये अन्नाला ब्रह्म देखील म्हटलेलं आहे। प्राशन म्हणजे स्वीकारणं। शिजवलेल्या अन्नाचं जेव्हा आपल्यामध्ये स्वीकारलं जातं त्याला पूर्णपणे आपल्या शरीरात समाविष्ट केलं जातं, तो संस्कार म्हणजे अन्नप्राशन संस्कार। 16 संस्कारांपैकी हा एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे। याचं अतिशय सुंदर वर्णन आयुर्वेद शास्त्रात मिळतं की छान स्वच्छ जमीन असावी, आप्तेष्ट मंडळी जमलेले असावे, तिथे जाई जुई मोगरा चमेलीचे फुलं अंथरलेले असावे, शिजवलेलं अन्न मध्यभागी ठेवावं आणि बालकाला छान जवळ घेऊन या बालकाला अन्नप्राशन करावं। ते कशा पद्धतीने करावं याचं सुद्धा अतिशय रसभरीत वर्णन आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं आहे।
याशिवाय बालकाला अन्नप्राशन कोणी चालू करावं, तर आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं आहे की बालकाला पहिला घास कशा पद्धतीने खाऊ घालावा हे वैद्यांनी सांगावं आणि त्यानंतर आईने बालकाला अन्न सेवन करायला सांगावं. काश्यपाचार्य इथे सांगतात की उपवेशन संस्कार म्हणजे बालकाला जेव्हा मांडी घालून बसता येते किंवा मांडी घालून सपोर्टने ते बसू शकते तो प्रथम पार पाडावा आणि त्यानंतर अन्नप्राशन सुरू करावे. आता तिसरं, अन्नप्राशन कसं सुरू करावं, तर सुरुवातीला तुम्ही हाताने मऊ भात घेऊन छान तो तूप किंचितशी साखर टाकून मऊ करून 3 ते 4 घास घालावे आणि त्यानंतर पाणी पाजावं. ज्यांना हात वापरायचा नाही त्यांनी चमच्याने बालकाला अन्न देऊ शकतात, परंतु बॉटलचा वापर करू नये. याने बालक किती प्रमाणात अन्न खाईन याचा अंदाज येत नाही. याशिवाय सुरुवातीचे काही दिवस बालकाला अन्न सेवन करायला सुरुवात केल्यानंतर दिवसातून एकदाच द्यावं. हळूहळू बालकाला त्याची सवय झाल्यानंतर दिवसातून 2दा अन्न द्यायला सुरुवात करावी. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं असं की अन्नप्राशन सुरू केल्यानंतर बालकाला अन्न जर ते लगेच खात नसेल, त्याला ते नकार देत असेल, तर तुम्ही लगेच TV किंवा मोबाईल दाखवून त्यांना ते अन्न बळजबरी करून खाऊ घालू नका. याच्याने कुठलं अन्न आवडतं, कुठलं अन्न पचतं हे त्यांना समजत नाही. याशिवाय चावायचं कसं, अन्न गिळायचं कसं हे सुद्धा समजत नाही. त्यामुळे स्क्रीन ह्या ठिकाणी अत्यंत चुकीची गोष्ट आहे की आया मोबाईल दाखवतात आणि मुलाला अन्न खायला लावतात. हे मुलांच्या सर्वांगीण आणि मेंदूच्याही विकासातलं सर्वात मोठं नुकसानदायक गोष्ट आहे, त्यामुळे ते टाळा. चौथा असा आहे की बालकाला अन्न काय द्यावं, तर आयुर्वेद शास्त्र सांगतं की सुरुवातीला साठे तांदळाचा भात म्हणजे जो जुना तांदूळ असेल, हातसडीचा तांदूळ असेल, प्रोसेस नसेल, त्याचा छान मऊ भात करावा आणि थोडंसं तूप किंवा लोणी आणि किंचितशी साखर छान मऊ मऊ करून बालकाला भरवावा. एकदा बालकाने 2-3 दिवस छान भात पचवला, यानंतर तुमच्या स्थानिक भागानुसार म्हणजे समजा तुमच्या परंपरागत गहू खात असाल किंवा बाजरी किंवा नागली, तर त्याची पेज किंवा त्याचं अगदी मऊ मऊ शिजवलेला अगदी मऊ लगदा तुम्ही बालकाला भरवू शकता. यामध्ये महत्त्वाचं असं आहे की वैद्यानुसार बालकाची प्रकृती ठरवून बालकाला आहार द्यायला हवा. जसं वातप्रकृतीचं बालक असेल तर त्याला भात किंवा वरण भात, डाळ्यांचं वरण, तूप, तेल, किंचितसा लिंबूचा रस हे चालू शकतं, म्हणजे मधुर आम्ल गुरु रसात्मक. पित्त प्रकृतीचं बाळ असेल त्याला मनुक्यांचा रस, विविध फळांचा रस, तूप आणि आपला भात हे चालू शकतं. तिसरं, कफ प्रकृतीचं बाळ असेल याला तुम्ही भात तर देतात, पण याला लवकर वात आणि पित्त प्रकृतीच्या बालकांपेक्षा आधीच भाज्यांचे रस चालू करू शकतात. यांना देखील तूप आणि मधाचा चांगला वापर करू शकतात. म्हणजे प्रकृतीनुसार जेव्हा तुम्ही वैद्याकडनं आहार समजून घेतात तेव्हा त्या बालकाला आहाराची निवड करणं, तो त्याला पचनाला सोयीस्कर होणं हे अतिशय सोपं जातं. आता यामध्ये महत्त्वाचं आहे की बालकाला कुठला आहार नाही द्यायचा, हा आपला पुढचा मुद्दा आहे. तर एकाच वेळी सगळे धान्य एकत्र करून नाही द्यायचे. तुम्ही सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जा. किमान 8व्या महिन्यापर्यंत एका दिवसाला एका वेळी एक धान्य द्या किंवा सकाळी भात दिला तर संध्याकाळी तुम्ही बाजरी, गहू किंवा नागली यांचा वापर करा. म्हणजे एका वेळी तुम्ही वेगळे वेगळे धान्य वापरा, त्याच्यासोबत तुम्ही डाळी वापरू शकतात. दुसरं असं आहे की रेडीमेड किंवा पॅकेटबंद कुठलाही पदार्थ बालकांना देऊ नका. जर तुम्हाला बालकासाठी थोडा वेळ काढता येत असेल, किमान रविवारी एका आठवड्यापुरतं ताजं धान्य बनवून ठेवा. एक साधा विचार करा, कुठलंही धान्य तुम्ही डब्यात जरी ठेवलं तरी त्याला किडे अळया लागतात. तर 6-6, 7-7 महिने जुनं धान्य किंवा जुने कुठलेही प्रॉडक्ट, ते सुकवलेले असो, भाजलेले असो, ते चटकन दुधात पाण्यात विरघळणारे, चटकन अगदी 2 मिनिटात शिजणारे जरी असो, ते खराब का होत नाही? ते खराब होत नाही कारण त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. म्हणजे असे पदार्थ की जे त्या अन्नाचा जिवंतपणा कमी करून त्याची आयुमर्यादा वाढवतात. इतक्या छोट्या बालकाला आपण 9 महिने इतकं छान जपतो, मग त्याला अन्न रेडीमेड का द्यायचं? जेव्हा की त्याची आतडी व्यवस्थित डेव्हलप नाही आहे, त्याची प्रतिकारशक्ती अजून नीट बनलेली नाही आहे, त्याने अजून जीवनातले 3 ऋतू बघितलेले नाही आहे, अशा बालकाला रेडीमेड अन्न का द्यायचं? शक्यतो घरी बनवलेलं ताजं अन्न द्या. दुसरं, जेव्हा मी
आयांना सांगते की नागली चालू करा, तेव्हा ते नागलीचे बिस्किट रेडीमेड आणून ते दुधात कालवून देतात. तुम्ही त्यापेक्षा डायरेक्ट नागली दळून आणा आणि त्याची पेज करून द्या, किंवा नागलीची भाकरी करा, ती कुस्करून भाजीच्या रसात, वरणामध्ये, दुधामध्ये ती द्या. बिस्किटं टिकवायला त्यामध्ये काही पदार्थ टाकावे नसतील लागत का? याचा विचार करा की रेडीमेड जे काही सहज आहे ते बालकासाठी पचायला सहज आहे का? पुढचं काही आपण सध्या आपली जी माहिती आहे ती बोटाच्या एका क्लिकवर आलेली आहे आणि ती कधीकधी चुकीची पण असते. अनेकदा चुकीच्या माहितीमुळे मॅश पोटॅटो, मॅश बीट, मॅश ॲपल म्हणजे सगळं उकडलेलं आणि मॅश करून पट्टापट दिलं जातं, अगदी नॉनव्हेजसुद्धा. आणि मग काही दिवसांनी डॉक्टर सांगतात की तुमच्या बाळाला कफ झाला किंवा जुलाब झाले कारण त्याला अमुक अमुक पदार्थाची ॲलर्जी आहे. दूध, रताळी, बटाटा, सोया, नॉनव्हेज, अंडी, मासे हे कितीही पौष्टिक असेल, प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीनुसार पचेलच असं नाही आहे. हळूहळू स्टेप बाय स्टेप चालू करा. स्टेप बाय स्टेप बघा बालकाला पचतं का, आणि शक्यतो 9 महिन्यांपर्यंत घरी शिजवलेलं ताजं अन्न हेच द्यावं आणि त्यानंतर तुम्ही वेगळे याच्यामध्ये प्रयोग करावे. तेही तुमच्या बालकाच्या प्रकृतीनुसार, तुमच्या पिढी जातं वंश परंपरेनुसार बालकाला काय पचेल यानुसार द्यावे. आता यामध्ये रेडीमेड कॅन ज्युसेस किंवा डायरेक्ट फळाचा मिक्सरमध्ये केलेला रस अनेक आहे आणि देतात आणि छान क्लिनिकला सांगतात आमचं बाळ अर्धा कप रस अगदी आरामात घेतं. मुलांना फ्रूट ज्युसेस नाही द्यायचे. मुलांना जे काही फळ द्यायचं ते फायबर सकट द्यायचं. फ्रूट ज्युसेस म्हणजे डायरेक्ट त्या झाडाचा, त्या वनस्पतीचा ताजा रसच झाला. तो आतड्यांना पचायला पुष्कळ जड जातो. बऱ्याचदा त्यामुळे मुलांना जुलाब चालू होतात. त्यामुळे फ्रूट ज्युसेसपेक्षा थोडं फळ द्या. काही जण खूप दिवस केळीच देतात. मग ती केळी जरी गिळायला सोपी असली तरी केळी कफकर आहे. म्हणून कुठलीही गोष्ट अति न करता तुमच्या ज्या भागात तुम्ही राहता त्या भागानुसार आहार आणि पचेल त्यानुसार फळं आणि ऋतूनुसार आहार हे बालकांना दिले गेले पाहिजे. आता तुम्हाला हे सगळे 5ही मुद्दे समजले अशी मी आशा करते की बालकांना कोणता अन्नप्राशन कसं करावं, कधी करावं, कोणाद्वारे करावं, कधी करू नये हे सगळं. आता याच्यामध्ये शेवटचा एक खूप सुंदर मला सांगावंसं वाटतं की आपल्या आचार्यांनी जेव्हा अन्नप्राशन करायचं तेव्हा एक संस्कृत मंत्र म्हणायला सांगितलेला आहे. हा मंत्र असा आहे, यथासुराणाम अमृतम नागेंद्राणाम यथासुदा तथा अन्नम प्राणीनाम प्राणा अन्नम च आहुम प्रजापती. म्हणजे ज्याप्रमाणे देवांना सुरा अमृता समान आहे, नागेंद्र म्हणजे हत्तीला सुद्धा अमृता समान आहे, त्यानुसार सर्व प्राण्यांना अन्न हे अमृता समान आहे. तर हे बालकाच्या शरीरात असणाऱ्या अग्निरूप देवतेला आम्ही या अन्नाची आहुती देतो. म्हणजे आपले आचार्य बालकाच्या अग्नीला देखील भगवंत मानून, इवन गीतेमध्ये सांगितलेलं आहे, गीतेमध्ये किंवा विष्णू सहस्त्रनामामध्ये देखील सांगितलेलं आहे की मनुष्यांच्या जठरामध्ये राहणारा अग्नी म्हणजे मी स्वतः भगवंत आहे. ह्या अग्नीला दैवस्वरूप म्हणजे पवित्र मानून त्याला पचेल असा आहार पालकांनी सुरू करावं. आपल्याला बालक मोठं होण्याची घाई होण्यापेक्षा बालक सुदृढ होण्याचा पेशन्स, धीर ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्ही तुमच्या जवळचे वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला, मदत जरूर घ्यावा. अन्नप्राशन संस्कार खूप छान आनंदाने सगळेजण साजरे करतात. तिथे भरपूर पदार्थ मांडतात. हे सगळं छान आहे आणि त्याचा खूप छान आनंदही घ्यावा, परंतु आपल्या बालकाच्या प्रकृतीनुसार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तिथे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या इथे ज्या गर्भिणी असतील किंवा ज्यांच्या घरी लहान बालक असतील किंवा ज्यांना बालक 1 वर्षापर्यंतचं आहे, या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या छोट्याशा कृतीने आम्हाला मदत होते. धन्यवाद.